नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट शिपाई ही आन्सर की आलेली आहे. शिपाई या पदाची आन्सर की आलेली, तर त्या पदाचा कट ऑफ किती असेल, काय असेल त्याबद्दल थोडीशी चर्चा या व्हिडिओमध्ये आज आपण करू. तर बघा, आता कट ऑफ पाहायच्या अगोदर आपण हा फर्स्ट शिफ्टचा पेपर होता, त्या पेपरबद्दल थोडंसं बोलू 1 मिनिट. नंतर आपण शेवटी कट ऑफ पाहू. बघा, आता फर्स्ट शिफ्टचा पहिलाच क्वेश्चन बघा, फर्स्ट शिफ्टचा फर्स्ट क्वेश्चन आयोगाने म्हणजे बॉम्बे हायकोर्टाने काय केलेलं आहे, रद्द केलेला आहे. का? कारण बघा, भारताची राष्ट्रीय भाषा, आता इथं आन्सर सर्वांनी म्हणजे 90% लोकांनी आन्सर हिंदी लिहिलेलं असेल. मात्र भारताची कुठलीही राष्ट्रीय भाषा नाही, भारताला राष्ट्रीय भाषाच नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न रद्द केलेला आहे. आणि पेपर हा 2 शिफ्टमध्ये झाला होता, बरोबर आहे, 2 शिफ्टमध्ये. मग दुसऱ्या शिफ्टवाल्यांचा कट ऑफ हा 30 पैकी लागणार होता आणि फर्स्ट शिफ्टवाल्यांचा कट ऑफ 29. तर मग 29 फर्स्ट शिफ्टवाल्यासोबत अन्याय होईल, बरोबर आहे. त्यामुळे कोर्ट काय करेल की या प्रश्नाचं उत्तर माझ्या तरी मते सर्वांना याचा 1 मार्क देऊन टाकेल. ओके, मग तुम्हाला आता जेवढे मार्क येत असतील त्यामध्ये 1 मार्क तुमचा वाढेल. त्यानंतर बघा, असे काही प्रश्न होते जे कन्फ्यूज करणारे होते. तर बघा, इथं भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणते, तर चेरापुंजी आणि मावशी नराम. तर इथं बऱ्याच जणांनी चेरापुंजी लिहिलेलं असेल, कारण मात्र त्याचं उत्तर आहे मावशी नराम. ओके, असे काही कन्फ्यूज करणारे क्वेश्चन होते. तसेच सापुतारा आहे, थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे, इथे पण बरेच जण कन्फ्यूज झालेले आहेत. त्यानंतर पुढे बघा, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केले, तर याचा आन्सर कोर्टाने काय दिले आहे, सेवाग्राम. आणि सेवाग्राम हेच योग्य उत्तर आहे. मात्र बरेच जणांनी वर्धा पण केलेला असणार आहे, कारण सेवाग्राम हे कुठे आहे, वर्ध्यातच आहे. ओके, त्यानंतर पुढे बघा, हा प्रश्न पण तसाच आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला, तर वडाळा येथे झाला आणि ठाणे, वडाळा आणि ठाणे. कारण वडाळा हे ठिकाण ठाण्यामध्येच आहे. मात्र एक्झॅक्ट आन्सर वडाळा हेच बरोबर आहे, त्यावर काही ऑब्जेक्शन घेता येणार नाही. तसं सेवाग्राम पण आन्सर योग्य आहे, फक्त ते कन्फ्यूज करण्यासाठी तसे प्रश्न विचारलेले आहेत. आता बघा, कट ऑफबद्दल बोलू आपण. तर कट ऑफबद्दल बोलण्याच्या अगोदर आता जागा कुठे किती होत्या ते पाहू. तर बघा, मुंबईमध्ये जागा आहेत पिऊनच्या 547. आता ह्या 547 अगोदर भरणार आणि हे 137ची ते वेटिंग लिस्ट लावणार आहेत. म्हणजे सध्या जो काय रेशिओ घेतला जाणार आहे तो 1:9 घेतील किंवा 10 घेतील, पण तो 684 गुणिले 9 किंवा 10 करतील. म्हणजे जर 10चा रेशिओ घेतला तर बॉम्बे हायकोर्टमध्ये जे काही ती फिजिकल टेस्ट असते, तर त्यासाठी जवळपास 6,800 विद्यार्थ्यांना ते बोलवतील. ओके, मग त्याचा कट ऑफ हा अंदाजे 22 ते 23 दरम्यान राहू शकतो. का? आता कट ऑफ कमी यासाठी होईल की एकतर फर्स्ट शिफ्टचा एक क्वेश्चन रद्द झालेला आहे आणि सेकंड शिफ्टचा पेपर हा तुलनेने काय होता, थोडा हार्ड होता. ओके, फर्स्ट शिफ्टचा तर रद्दच झाला आहे एक, म्हणजे तिथं 29 पैकीच कट ऑफ लागणार आहे. आणि जर तो 1 मार्क जर दिला नाही तर फर्स्ट शिफ्टवाल्यांना तो एकदम सोपा प्रश्न कॅन्सल केल्यामुळे सगळ्यांचे 1-1 मार्क काय झालेले आहेत, कमी झालेले आहेत. त्यामुळे फर्स्ट शिफ्टवाल्यांसोबत पण तसं पाहिलं तर अन्याय झालेला आहे. आणि सेकंड शिफ्टवाल्यांचा पेपरच हार्ड असल्यामुळे तिथे 25+ वाले विद्यार्थी खूप तुरळक मिळणार आहेत. त्यामुळे आणि जवळपास 10 पट म्हणजे हे जागेच्या 10 पट विद्यार्थी बोलवले जातात. त्यामुळे कट ऑफ हा 22 ते 23 दरम्यान राहू शकतो मुंबईचा. त्यानंतर संभाजीनगरमध्ये बघा, 194 आणि 48 वेटिंग लिस्ट, अशी टोटल 242च्या 10 पट म्हणजे जवळपास 2,500 विद्यार्थी बोलवले जातील. तर त्याचा कट ऑफ हा 21 ते 22 राहील. का? कारण इथे जागा जरी जास्त असल्या, बघा मुंबईमध्ये जागा जरी जास्त असल्या तरी फॉर्म हे संभाजीनगरला जेवढे फॉर्म आलेले आहेत त्याच्या तुलनेमध्ये भरपूर 1,00,000+ फॉर्म, 1,22,000 जवळपास फॉर्म हे मुंबईमध्ये आलेले आहेत. त्यामुळे कट ऑफ हा संभाजीनगरपेक्षा मुंबईचा कट ऑफ हा 1 मार्कानं जास्त लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागपूरचा कट ऑफ बघा, नागपूरचा कट ऑफ हा 21 ते 22 दरम्यानच राहील. नागपूरचा कट ऑफसुद्धा संभाजीनगरसारखाच 21 ते 22 दरम्यान राहील. कारण जागा जरी कमी असल्या नागपूरच्या, तरी पण फॉर्मसुद्धा काय आहेत, संभाजीनगरपेक्षा फॉर्मची संख्या पण नागपूरमध्ये कमीच आहे. त्यामुळे हा कट ऑफवर जास्त काही इथे फरक पडणार नाही. कट ऑफ दोन्ही पण संभाजीनगर आणि नागपूर दोन्हीचे कट ऑफ बहुतेक सारखेच राहतील. फक्त मुंबईचा कट ऑफ 1 मार्काने, या दोन्हीपेक्षा मुंबईचा कट ऑफ हा 1 मार्काने जास्त लागण्याची शक्यता आहे. कारण प्रचंड प्रमाणात तिथे काय तर फॉर्म आलेले आहेत.
तर अशा प्रकारे हे आपलं एक फक्त प्राथमिक अंदाज होता. बाकी ज्याला पटल ते घ्या, ज्याला नाही पटणार ते दुसरे व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.